ईदनिमित्त अंबादास दानवे यांनी माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे। इम्तियाज जलील यांना दानवेंकडून ईदच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलंय। एमआयएम आणि शिवसेना कधीच एकत्र येणार नाहीत असं देखील दानवेंनी स्पष्ट केलंय। तुम्ही आज सिरकुर्मा प्यायला आलात, स्नेहमिलन झालं, पण असं सध्या असं महाराष्ट्रात घडतंय की तुमचे एमआयएमच्या मतांची बरेचसे मतं सध्या पटायला लागलेले आहेत। मुस्लिम हितांचा असेल, वक्फ कायद्याचा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील पटायला लागले। मग हा मुद्दा थोडासा पुढे जाऊन डायरेक्ट युती, अप्रत्यक्ष युती किंवा बाहेरून सपोर्ट वगैरे असं काही घडू शकतं का? नाही, हे बघा, आम्ही सांगितलं की आमचे दोन्ही पक्षाचे विचार परस्पर टोकाचे ते आहेच, ते राहतील, ते कधी एकत्र होईल असं मला वाटत नाही, परंतु व्यक्तिगत संबंध राहू शकतात, हा माझा मुद्दा आहे। आणि त्यामुळे राजकीय वगैरे काही चर्चेचा काही मुद्दाच येत नाही, त्यांचा येत नाही, माझा येत नाही, आमचा त्या विषयी काही संबंध याचं कारणच नाही। समजा येणाऱ्या भविष्यात असा काही प्रस्ताव आला डायरेक्ट, इनडायरेक्ट किंवा बाहेरून, नाही, मला असं वाटत नाही। हे खरी गोष्ट आहे की शिवसेनाची एक वेगळी आयडिओलॉजी आहे, त्यांचं जे वेगळं स्टँड आहे आणि एमआयएम पक्षाचं वेगळं स्टँड आहे, तर मला असं वाटत नाही की ते काही आता शक्य होणार आहे। नाहीतर उद्या तर म्हणजे आपल्याला माहीतच आहे की शिरखुर्मा प्यायला आले तर हो गई युती, हो गई, अब मिल गए, आ गए, साथ में बैठ गए, हो गया है करके हे असं प्रकारचं चर्चा तर होणारच। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।